नमस्कार मित्रांनो, सुजाता मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एम लक्ष्मीकांत या पुस्तकातील कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज हे चॅप्टर बघणार आहेत. कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज म्हणजे संविधानिक बॉडीज आहेत. यामध्ये जवळजवळ 13 संविधानिक बॉडी आहेत. ओके, तर ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, पहिली बॉडी आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ओके, इलेक्शन कमिशन म्हटलं की कोणता पार्ट येतो? पार्ट 15 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, पार्ट 15. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. इलेक्शन कमिशन म्हटलं की पार्ट 15 आणि त्याच्या आर्टिकल आहे 324 ते 329. हे एक लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, तर मित्रांनो, इलेक्शन कमिशन नंतर आपण UPSC बघणार. UPSC नंतर स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, ते आपण क्रोनॉलॉजीनुसार बघणार आहोत. तर आता पहिलं आपण इलेक्शन कमिशनमध्ये, इलेक्शन कमिशन इज अ परमनंट अँड इंडिपेंडंट बॉडी एस्टॅब्लिश्ड बाय द कॉन्स्टिट्यूशन. ओके, तुम्हाला माहिती इलेक्शन कमिशन एक परमनंट बॉडी आहे. ओके, नंतर आर्टिकल 324मध्ये Constitution provides that the power of the superintendence, direction and control of election to the parliament, state legislature, office of the president and vice president of the India. ओके, म्हणजे आर्टिकल 324मध्ये असं सांगितलं की आर्टिकल 324 याच्यानुसार इलेक्शन कमिशन आहे, म्हणजे आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ओके, तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कोणकोणतं इलेक्शन कंडक्ट करू शकतं. ओके, किंवा त्यांचं डायरेक्शन, त्या इलेक्शनच्या संदर्भात डायरेक्शन किंवा कंट्रोल ऑफ इलेक्शन कोणतं तर लक्षात ठेवा मित्रांनो. पार्लमेंट म्हणजे लोकसभा, जे आता येणं 2024ला इलेक्शन आहे ते समजा. ओके, पार्लमेंटचं इलेक्शन असेल. नंतर स्टेट लेजिस्लेचर, विधानसभा, स्टेट लेजिस्लेचर्स. ओके, नंतर पार्लमेंट म्हणजे मित्रांनो सगळं आले, राज्यसभा पण आलं आणि इथं लोकसभा पण आलं. इथे सुद्धा स्टेट लेजिस्लेचरमध्ये विधानसभा आले, विधान परिषद आलं. ओके, आणि नंतर कोण? प्रेसिडेंटचे एक इलेक्शन आणि लास्टला व्हाईस प्रेसिडेंट. ओके, तर 324मध्ये ह्या बॉडींचा उल्लेख आहे, म्हणजे स्टेट पार्लमेंटचे इलेक्शन, स्टेट लेजिस्लेचर इलेक्शन, ऑफिस ऑफ द प्रेसिडेंट अँड ऑफिस ऑफ द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया शॅल बी वेस्टेड इन द इलेक्शन कमिशन. ओके, तर मग मित्रांनो, म्हणजे याचा अर्थ काय? इलेक्शन कमिशन इज अन ऑल इंडिया बॉडी इन द सेन्स दॅट इट इज अ कॉमन टू बोथ सेंट्रल गव्हर्नमेंट अँड द स्टेट गव्हर्नमेंट. ओके, म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक कॉमन संयुक्त बॉडी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी आणि स्टेट गव्हर्नमेंटसाठी. आणि आता इथे तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की तर म्युन्सिपॅलिटी जे असते, म्हणजे महानगरपालिका किंवा जी पंचायत आहे, पंचायत आहेत म्हणजे ग्रामपंचायत आपण म्हणतो त्याला, तर त्यांचं इलेक्शन कोण करतं? तर इट मस्ट बी नोटेड हिअर दॅट द इलेक्शन कमिशन इज नॉट कन्सर्न विथ द इलेक्शन्स टू दी पंचायत्स अँड म्युन्सिपॅलिटीज. म्हणजे जे ग्रामपंचायत असतील किंवा पंचायत समिती असतील आपल्या महाराष्ट्रामध्ये, जिल्हा परिषद असतील किंवा म्युन्सिपॅलिटी महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, त्यांच्या इलेक्शन घेण्याचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ह्यांचे इलेक्शन कंडक्ट करत नाही डायरेक्टली. ओके, त्याच्यासाठी सेपरेट स्टेट इलेक्शन कमिशन आहेत. ओके, त्याच्यासाठी स्टेट इलेक्शन कमिशन आहेत मित्रांनो, स्टेट इलेक्शन कमिशन. ओके, त्याच्यासाठी तर ते कधी ॲड झालं की 73व्या घटनादुरुस्तीला माहिती आहे तुम्हाला. 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार हे इलेक्शन घेतं कोण? स्टेट इलेक्शन कमिशन, राज्य निवडणूक आयोग आपण त्याला म्हणतो. तर मित्रांनो, आता प्रश्न असा येऊ शकतो की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कंडक्ट्स खालीलपैकी कोणकोणत्या कशासाठी इलेक्शन कंडक्ट करतं? मग त्याच्यामध्ये प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर, आणि ते तुम्हाला ऑप्शन देतील तुम्हाला फसवायसाठी की पंचायत आणि म्युन्सिपॅलिटीज ऑल्सो. पण नाही, पंचायत म्युन्सिपॅलिटी ह्यांचं इलेक्शन कंडक्ट करण्याचं काम सेंट्रल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं नाही. ओके, तर आता मग त्याचं कॉम्पोजिशन बघा. ती बॉडी आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ती बॉडी किती आहे, त्याच्यामध्ये किती मेंबर आहे, त्याची अपॉइंटमेंट कशी केली जाते, त्यांची अपॉइंटमेंट कोण करतं, त्यांचा कालावधी किती असतो. ओके, तर मित्रांनो, आर्टिकल 324मध्ये असं सांगितलं आहे की इलेक्शन कमिशन शॅल कन्सिस्ट ऑफ द चीफ इलेक्शन कमिशनर अँड सच नंबर ऑफ अदर इलेक्शन कमिशनर्स इफ एनी ॲज प्रेसिडेंट. ओके, म्हणजे इलेक्शन कमिशनर, चीफ इलेक्शन कमिशनर. ओके, चीफ इलेक्शन कमिशनर एक असणार, CEC म्हणून चीफ इलेक्शन कमिशनर एक असणार. ओके, आणि अदर मेंबर्स असणार त्याच्यामध्ये, अदर इलेक्शन कमिशनर म्हणणार त्याला आपण. अदर इलेक्शन कमिशनर हे कोण डिसाईड करणार बाबा? प्रेसिडेंटच्यानुसार. प्रेसिडेंट यांची संख्या ठरवणार, 2 घ्यायचे, 4 घ्यायचे, 5, हे कोण ठरवणार? तर राष्ट्रपती ठरवणार, भारताचे आदरणीय राष्ट्रपती ठरवणार. ओके, नंतर त्यांची अपॉइंटमेंट, त्यांचं नियुक्ती कोण करतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा, प्रेसिडेंट, राष्ट्रपतीच करतात. ओके, अपॉइंटमेंट कोण करतं? राष्ट्रपती करतात. नंतर प्रेसिडेंट मे ऑल्सो अपॉइंट आफ्टर कन्सल्टेशन विथ द इलेक्शन कमिशन सच एज रिजनल कमिशनर ॲज ही ऑर सी मे बी कन्सिडर नेसेसरी टू असिस्ट द इलेक्शन कमिशनर. म्हणजे प्रेसिडेंट
इलेक्शन कमिशनच्या गायडन्सनुसार किंवा त्यांचा सल्लामसलत करून रिजनल लेवलला सुद्धा एक रिजनल कमिशनरसुद्धा नियुक्ती करू शकतो. कोण करतं ते प्रेसिडेंट करतं. ओके, आता त्याचं लक्ष तर त्याच्या सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ एनी लॉ मेड बाय द पार्लमेंट कंडिशन त्यांचे कंडिशन ऑफ सर्व्हिस अँड टेन्युअर ऑफ द ऑफिस ऑफ द इलेक्शन कमिशनर अँड द रिजनल कमिशनर शॅल बी डिटर्मिन्ड बाय द प्रेसिडेंट. ओके, तर आता काय मी कंडिशन त्यांची कंडिशन ऑफ सर्व्हिस नंतर काय आहे की टेन्युअर. ओके, टेन्युअर कंडिशन ऑफ सर्व्हिस असेल, नंतर टेन्युअर असेल आणि ऑफ द इलेक्शन कमिशनर्स अँड रिजनल कमिशनर शॅल बी डिटर्माइंड बाय द, म्हणजे हे कोण डिटर्माइन करतं? प्रेसिडेंट. ओके, हे लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, तर प्रोव्हिजन ऑफ एनी लॉ. ओके, तर ते मित्रांनो आता तुम्हाला याच्यामध्ये काय समजले की चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे संविधानामध्ये सांगितले की इलेक्शन कमिशनर शॅल कन्सिस्ट ऑफ द चीफ इलेक्शन कमिशनर आणि अदर इलेक्शन कमिशनर, म्हणजे एक चीफ इलेक्शन कमिशनर असणार आणि बाकीचे इलेक्शन कमिशनर असणार. पण इलेक्शन कमिशनरची संख्या कोण ठरवणार? तर प्रेसिडेंट ठरणार. ओके, नंतरची गोष्ट दी अपॉइंटमेंट ऑफ द चीफ इलेक्शन कमिशनर कोण करतं? प्रेसिडेंट करतं. नंतर जर प्रेसिडेंट काय करतं? रिजनल इलेक्शन कमिशनर सुद्धा अपॉइंट करू शकतं. सल्लामसलत घ्यायला लागेल तुम्हाला कोणाची? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची. ओके, आणि त्यांच्या कंडिशन ऑफ सर्व्हिस अँड टेन्युअर त्यांचं ऑफिसचं वगैरे ते कोण डिटर्माइन करतं? प्रेसिडेंट. ओके, तर आता लक्षात घ्या मित्रांनो, सिन्स इट्स इन्सेप्शन म्हणजे सुरुवातीपासून जर एक मिनटं, सिन्स इट्स इन्सेप्शन इन 1950 1950ला इलेक्शन कमिशन हे ऑफिस आलं. ओके, टिल 15 आता लक्षात ही तारीख ठेवा, 15 ऑक्टोबर 15/10 किती 1989. ओके, ह्या तारखेपर्यंत लक्षात घ्या मित्रांनो. इलेक्शन कमिशन फंक्शन ॲज अ सिंगल मेंबर बॉडी होती, फक्त चीफ इलेक्शन कमिशनर होता त्यावेळी तिथं. लक्षात घ्या तुम्ही 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत, ही तारीख पण लक्षात ठेवा. MPSCच्या कंबाईनला किंवा राज्यसेवेला येऊ शकते की 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत इलेक्शन कमिशन फक्त सिंगल मेंबर बॉडी होती. ओके, तर मग 16 ऑक्टोबर 1989ला प्रेसिडेंट अपॉइंटेड 2 मोर, म्हणजे ह्याच्या दुसऱ्या दिवशी. ओके मित्रांनो, कधी? 16 ऑक्टोबरला. ओके, ऑक्टोबरला प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतीने काय केली की आणि 2 इलेक्शन कमिशनरची अपॉइंटमेंट केली. चीफ इलेक्शन कमिशनर आहे तसंच होता, नंतर 2 इलेक्शन कमिशनरची अपॉइंटमेंट केली. का केली अपॉइंटमेंट? आता प्रश्न पडला असेल तर ही अपॉइंटमेंट का केली? कारण की साल 1900 तुम्हाला माहिती आहे की 1989ला म्हणजे जे आपली वोटिंगचं एज आहे. ओके, ते 21 वर्षावरून 18 वर्ष केले गेले. म्हणजे मग काम वाढलं, कारण की ज्या लोकांनी 18 वय पूर्ण केलेलं अशा मतदार यादीमध्ये त्यावेळेचे जे काही युवक 18 वर्ष पूर्ण केले त्यांना त्यांचा मतदान यादीमध्ये समावेश करायचा होता. मग त्याच्यामुळे काम वाटलं होतं. मग ती तुम्हाला अमेंडमेंट माहिती आहे, 61व्या अमेंडमेंटनुसार 61 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनुसार 1988ला ॲक्ट आला. ओके, आणि तो कधी अंमलात आला? 1989. ओके, 61st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 1988 हे लक्षात ठेवा. त्याच्यानुसार मतदानाचं एज 21 वर्ष, मतदान करायचं एज 21 वर्षावरून 18 वर्ष केलं गेलं. त्याच्यामुळे त्यांचं काम वाढलं. ओके, म्हणून त्यांना काय केलं की 16 ऑक्टोबर 1989ला आणि 2 मेंबर इलेक्शन कमिशनरची अपॉइंटमेंट केली होती. नंतर काय झालं मित्रांनो, पण हाऊएव्हर 2 पोस्ट ऑफ इलेक्शन कमिशनर वेर ॲबॉलिश्ड, रद्द केले गेले. आणि ओके, कधी केल्या? जानेवारी. लक्षात घ्या, जानेवारी. तुम्हाला तुम्ही सांगितलं ऑक्टोबर 1989चं आपण बघितलं, जानेवारी 1990ला म्हणजे त्याच्या 3 ते 4 महिन्याने. ओके, काय केलं की ते जे दोघांचे न्यू मेंबर अपॉइंट केलेले इलेक्शन कमिशनर म्हणून त्यांची अपॉइंटमेंट म्हणजे ते रद्द केले गेले. ओके, अँड इलेक्शन कमिशनर रिझर्व टू अर्लियर म्हणजे आणि इलेक्शन कमिशनर काय झालं मग? सिंगल मेंबर बॉडी झाली. ओके, सिंगल मेंबर बॉडी झाली. नंतर काय झालं की पुन्हा आणि 1900 ऑक्टोबर महिन्यात आहे बरं का, ऑक्टोबर 1993. ओके, ऑक्टोबर 1993ला आणि काय झालं मित्रांनो, ऑक्टोबर 1993ला प्रेसिडेंट अपॉइंटेड 2 मोर इलेक्शन कमिशनर्स. ओके, आणि प्रेसिडेंट असं ठरवलं की आणि 2 इलेक्शन मेंबर पाहिजेत. ओके, इलेक्शन कमिशनर पाहिजेत. मग आता कसं आहे समजा की मित्रांनो, आता कसं आहे मग इलेक्शन कमिशनर 3 इलेक्शन कमिशनरची बॉडी आहे. ओके, मग कोण आहे तर चीफ इलेक्शन कमिशनर. ओके, CEC म्हणून त्यांना आपण, आणि बाकीचे दोघं आहेत ते इलेक्शन कमिशनर आहेत. ओके, लक्षात ठेवा. मग आत्ताच्या घडीला इलेक्शन कमिशन ही 3 मेंबरची बॉडी आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर मित्रांनो, नंतर दी इलेक्शन कमिशन कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ऑफ इलेक्शन कमिशनर अँड ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस ॲक्ट 1991 आला. ओके, तर त्याच्यामध्ये काय काय प्रोव्हिजन कोणता आहे मित्रांनो? इलेक्शन कमिशन कंडिशन ऑफ सर्व्हिस
कंडिशन ऑफ सर्व्हिस. ओके, कंडिशन ऑफ सर्व्हिस अँड ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस. ओके, तर हा ॲक्ट कधी आला? 1991ला. ओके मित्रांनो, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्याच्यानुसार काय काय प्रोव्हिजन आहेत ते खाली आपण बघूया आता. तर चीफ इलेक्शन कमिशनर अँड द टू अदर इलेक्शन कमिशनर शॅल हॅव इक्वल पॉवर्स. ओके, चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे कोण? चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून, आणि दुसरं ते दोन कोण? हे दोघं असणार, हा एक असणार. यांना इक्वल पॉवर असणार. कमिशन शॅल हॅव इक्वल पॉवर्स अँड रिसीव्ह इक्वल सॅलरीज, अलाउन्सेस अँड अदर प्री-रिक्विजिट्स विच आर सिमिलर टू दोज ऑफ द जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट. ओके, लक्षात घ्या मित्रांनो, यांना इक्वल सॅलरी मिळणार आहे. आता तुम्हाला वाटेल की चीफ इलेक्शन कमिशनर आहे म्हणून थोडी सॅलरी वगैरे जे असेल, तर तसं काय याच्यामध्ये आपल्याला उल्लेख आढळत नाही. ओके, रिसीव्ह इक्वल सॅलरी, अलाउन्स पण त्यांना जे काही भत्ते असतील सेम मिळणार, अदर बाकीच्या ज्या काही फॅसिलिटी आहेत त्या पण सेम मिळणार. हे कोणासारखं मिळणार? जज ऑफ द सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्यानुसार त्यांना जेवढी सॅलरी असेल किंवा त्यांना ज्या काही फॅसिलिटी असतील त्या ह्या तिघांना मिळणार. ओके, पुढची गोष्ट अशी आहे मित्रांनो, हे कोणत्या ॲक्टनुसार आल्या? चीफ इलेक्शन कमिशनर ॲक्ट, दी इलेक्शन कमिशन ॲक्ट 1991 ह्याच्यानुसार ह्या प्रोव्हिजन आहेत. तर नंतरचं काय आहे की आता समजा डिफरन्सेस ऑफ ओपिनियन, समजा अमांग्स द चीफ इलेक्शन कमिशनर अँड अदर टू इलेक्शन कमिशनर द मॅटर इज डिसाइडेड बाय कमिशन बाय मेजॉरिटी. आता समजा त्यांचं काहीतरी एक निर्णय घ्यायचा आणि त्यांच्यामध्ये मतांतर असेल, त्याच्यावर काय त्यांचं एक मत होत नसेल. ओके, तर त्यावेळी जर समजा आता टोटल 3 मेंबर आहेत. ओके मित्रांनो, 3 मेंबर आहेत. तर मग आता असं कसं होणार की समजा चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे हे 2 मेंबरपैकी एक डिवाइड झाले इकडं. ओके, तर काय होणार? मग तुम्हाला प्रश्न पडेल की यांना वेटो पॉवर आहे का चीफ इलेक्शन कमिशनर? तर तसं काही त्याच्यामध्ये उल्लेख नाही. तर मेजॉरिटीनुसार त्यांचं डिसिजन होणार. म्हणजे 3 पैकी जिकडं 2 मतं असणार समजा. ओके, तर कसं होणार? टोटल 3 जण आहेत, तिघांमधील एक मत एका ठिकाणी जाणार, बाकीचे 2 मध्ये एका ठिकाणी. मग समजा हे 2 जर आले तर ते समजा की मेजॉरिटीने डिसिजन झालं. ओके, मेजॉरिटी म्हणजे काय? आपण 50% एक ॲड करतो. ओके, तर नंतरची गोष्ट अशी आहे की मित्रांनो, म्हणजे कमिशन बाय मेजॉरिटी डिसिजन ते मेजॉरिटी, जर समजा काय त्यांच्यामध्ये मतांतर असेल तर तो निर्णय ते मेजॉरिटीनं घेणार. तर नंतर काय आहे? दे होल्ड ऑफिस फॉर टर्म ऑफ 6 years ऑर अंटिल दे अटेंड द एज ऑफ 60. म्हणजे 6-65 हे आकडा लक्षात ठेवा तुम्ही. ते 6 वर्षापर्यंत त्या पदावर राहू शकतात. अपॉइंटमेंट झाल्या, आज अपॉइंटमेंट झाली समजा 2024ला, तर ते 2029 पर्यंत राहणार. ओके, आणि त्यांचं ते वयाची अट आहे 65 वर्षापर्यंत ते राहू शकणार. ओके, विच एव्हर इज अर्लियर दे कॅन ऑल्सो रिझाईन एनी टाइम बाय रेट. ओके, ते रिझाईन करू शकतात. कुणाला रिझाईन करू शकतात? बाबा त्यांनी रिझाईनचं लेटर लिहिलं तर ते कुणाला देऊ शकतात? प्रेसिडेंटला देऊ शकतात, राष्ट्रपतीला. लक्षात ठेवा. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, ते रिझाईन केल्यानंतर रिझाईनचा तो राजीनामा ते राष्ट्रपतीला देऊ शकतात. आता इंडिपेंडन्स, आपण ह्यांचे जे रिलेटेड काही आर्टिकल आहेत ते आपण बघूया. आता 324 तुम्हाला मागायला सांगितली की आता चीफ इलेक्शन कमिशनर इज अ प्रोव्हाइडेड विथ सिक्युरिटी ऑफ, तुम्हाला माहिती आहे सिक्युरिटी ऑफ टेन्युअर, ह्या बेसिक गोष्टी आहेत सगळ्या. नंतर ही कॅन नॉट बी रिमूव्ड फ्रॉम हिज किंवा हर ऑफिस एक्सेप्ट सेम मॅनर अँड द सेम ग्राउंड ॲज द जज ऑफ द सुप्रीम कोर्ट. म्हणजे सिक्युरिटी ऑफ टेन्युअर आहेत आणि त्यांना पदावरून कसं काढू शकतात की जसं सेम सुप्रीम कोर्टचे जे न्यायाधीश आहेत त्यांना जसं पदावरून काढण्याची जी काही प्रोसेस आहे तसेच त्याच प्रोसेसनं चीफ इलेक्शन कमिशनरला काढलं जाऊ शकतं, चीफ इलेक्शन कमिशनरला. ओके, तर इन अदर वर्ड्स ही म्हणजे त्याचा अर्थ काय? आता मग सुप्रीम कोर्टचे जे जज आहेत, ओके, जज ऑफ सुप्रीम कोर्टचे आहेत, त्यांना कसं काढलं जाऊ शकतं? तर त्यांना काढायचं काही एक पद्धत आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की मित्रांनो, रिमूव्ड बाय द प्रेसिडेंट, म्हणजे त्याच्यासाठी आता जज ऑफ सुप्रीम कोर्टचं रिमूव्ह कसं केलं सुप्रीम कोर्ट जज रिमूव्ह कसं केले जातात की कोण त्यांना रिमूव्ह करतं? प्रेसिडेंट करतं. कसं करतं? ऑन द बेसिस ऑफ रिझोल्युशन पास्ड टू दॅट इफेक्ट बाय बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंट विथ अ स्पेशल मेजॉरिटी. ओके, मग समजा सुप्रीम कोर्टचा जज आहे, त्यांनी जर कोणतं मिसबिहेवियर केलं, 2 ग्राउंड असतात, मिसबिहेवियर आणि दुसरं ग्राउंड आहे की इनकॅपॅसिटी. जर ह्या 2 इनकॅपॅसिटी म्हणजे ह्या 2 गोष्टीमुळे काय करू शकते की दोन्ही बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंट म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा एक बिल पारित करू शकतात, रिझॉल्युशन त्यांच्या विरोधात पारित करू शकतात, पण त्याच्यासाठी स्पेशल मेजॉरिटी लागणार आहे. आणि त्याच्यासाठी 2च ग्राउंड आहेत की मिसबिहेवियर अँड किंवा इनकॅपॅसिटी. मिसबिहेवियर ऑर आहे बरं का, मिसबिहेवियर ऑर इनकॅपॅसिटी. मग तशाच पद्धतीने सुद्धा चीफ इलेक्शन कमिशनरला काढलं जाऊ शकतं. ओके, हे लक्षात घ्यावं. सुप्रीम कोर्टचं तुम्ही लक्षात ठेवा, जज ऑफ द सुप्रीम कोर्टनुसार. नंतर काय
नंतर दुसरी गोष्ट आहे की द सर्व्हिस कंडिशन ऑफ द चीफ इलेक्शन कमिशनर कॅन नॉट बी व्हॅरिड टू हिज डिसॲडव्हान्टेज. म्हणजे समजा आज अपॉइंटमेंट केली, समजा आता 1 जानेवारी 2024ला आपण विचार करू की त्यांची अपॉइंटमेंट केली चीफ इलेक्शन कमिशनरची, तर त्यांचं असं त्यांना जे काही फॅसिलिटी प्रोव्हाइड करायचे, जे काही प्रॉमिस केलं होतं, त्यांचे अलाउन्स असेल, सॅलरीज असतील, ते आपण कमी जास्त करू शकत नाही, कमी करू शकत नाही, म्हणजे जेणेकरून त्यांचा तोटा होईल. ओके, म्हणजे समजा आज अपॉइंटमेंट 1 जानेवारीला अपॉइंटमेंट केली आणि 6 महिन्यानंतर त्यांची सॅलरी कमी केली, अशा गोष्टी करू शकत नाही. नंतरची गोष्ट काय मित्रांनो, एनी ऑदर, आता इथे महत्त्वाचं घ्या, एनी ऑदर इलेक्शन कमिशनर. ओके, आता आपण जे बघितलं ते कोणाचं बघितलं की चीफ इलेक्शन कमिशनरचं बघितलं. आता आपण कोणाचं बघणार आहे, हा एक चीफ इलेक्शन कमिशनरचं बघितलं. आता आपण राहिलेले दोघं जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांचं बघणार आहोत. तर ऑदर इलेक्शन कमिशनर ऑन अ रिजनल कमिशनर ऑर किंवा रिजनल कमिशनर सुद्धा अपॉइंट केले जाऊ शकतात. सल्ला मसलत घेऊन तुम्हाला सांगितलं प्रेसिडेंटनं त्यांना अपॉइंट करतो. कॅन नॉट बी रिमूव्ड फ्रॉम द ऑफिस एक्सेप्ट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द चीफ इलेक्शन कमिशनर. समजा ह्या दोघांना ऑफिसमधून काढायचं असेल तर ते केव्हा काढलं जाऊ शकतं, जेव्हा चीफ इलेक्शन कमिशनरचं काढायच्या वेळी तुम्हाला म्हणजे राष्ट्रपतींना चीफ इलेक्शन कमिशनरची सल्लामसलत करावी लागेल. ओके, मग ह्याचा अर्थ असा काय की दिस मीन्स दॅट दी प्रोटेक्शन सिक्युरिटी ऑफ टेन्यूर अवेलेबल टू द चीफ इलेक्शन कमिशनर. म्हणजे सिक्युरिटी ऑफ जे टेन्यूर आहे, ओके, ते फक्त कुणाला अवेलेबल आहे की म्हणजे आर्टिकल 324 मध्ये फक्त चीफ इलेक्शन कमिशनरला सिक्युरिटी ऑफ टेन्यूर दिली. ओके, बाकीचे जे दोघं जण आहेत मेंबर, आता बाकीचे जे टोटल 3 पैकी जे दोघं इलेक्शन कमिशनर आहेत त्यांना सिक्युरिटी ऑफ टेन्यूर दिलेलं नाही. हे मित्रांनो लक्षात घ्या. याचा अर्थ म्हणजे दिस मीन्स दॅट द प्रोटेक्शन किंवा सिक्युरिटी ऑफ टेन्यूर अवेलेबल टू द चीफ इलेक्शन कमिशनर इज नॉट अवेलेबल टू द अदर इलेक्शन कमिशनर. ओके, मग आता नंतरचं मित्रांनो असं आहे की आता मग याच्यामध्ये जरी संविधानानं अशा जरी संविधानानं इलेक्शन कमिशनर किंवा म्हणजे आर्टिकल 324 नुसार ज्या काही प्रोव्हिजन वगैरे प्रोव्हाइड केले असतील, तरी पण सुद्धा त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक आहेत. ओके, तर ते ड्रॉबॅक काय आहेत आपण बघूया. आता कसं आहे की कॉन्स्टिट्यूशन हॅज नॉट प्रिस्क्राईब्ड द क्वालिफिकेशन. संविधानामध्ये असं काही सांगितलेलं नाही की बाबा इलेक्शन कमिशनर असतील किंवा चीफ इलेक्शन कमिशनर असेल त्यांचं एवढं शिक्षण झालं पाहिजे, त्यांना एवढ्या वर्षाचा अनुभव पाहिजे, हे संविधानामध्ये सांगितलेलं नाही. ओके, लक्षात घ्यावं. ओके, नंतरची गोष्ट असं आहे की ते इवन स्पेसिफाईड द टर्म ऑफ मेंबर. ओके, त्यांची टर्म जे इलेक्शन कमिशन जे आहे त्यांचे टर्म ऑफ मेंबर सुद्धा संविधानामध्ये डिस्कस केलेले नाही. तर ते तुम्हाला तो ॲक्ट माहिती आहे तुम्हाला, द इलेक्शन कमिशनर ॲक्ट 1991 ॲक्टनुसार आहे. त्याच्यामध्ये चीफ इलेक्शन कमिशनर आणि अदर ते तुम्हाला माहिती आहेत की त्यांची सॅलरी वगैरे जज ऑफ द सुप्रीम कोर्टनुसार असते. नंतर कमिशन बाय मेजॉरिटीने डिसिजन घेतात आणि दे होल्ड ते ऑफिस 6 वर्ष किंवा 65 वर्षापर्यंत होल्ड करू शकतात. पण हे संविधानामध्ये उल्लेख नाही त्याचं. ओके, तसंच कॉन्स्टिट्यूशन हॅज नॉट डिबार्ड द रिटायरिंग इलेक्शन कमिशनर फ्रॉम एनी फर्दर अपॉइंटमेंट. म्हणजे समजा चीफ इलेक्शन कमिशनर एखादा रिटायर वगैरे झाला तर त्याला संविधानानं त्यांच्यावर बंधन घातलेलं नाही किंवा बंदी घातलेली नाही की त्यांनी कोणतेही ऑफिस होल्ड करू नये. म्हणजे ते रिटायरमेंट झाल्यानंतर ते फर्दर आपण ते रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांची रिटायरमेंट झाल्यानंतर गव्हर्नमेंट त्यांना दुसऱ्या कोणत्याही पदावर अपॉइंट करू शकतं. ओके, दुसऱ्या कोणत्याही पदावर त्यांची नियुक्ती करू शकते, हे लक्षात घ्या. नंतर काय आहे मित्रांनो, एक बर्नलवाल केस आहे, अनूप बर्नलवाल केस. ओके, अनूप हे लक्षात घ्या, नाव आहे अनूप. तुम्हाला मित्रांनो सांगितले की रिटायरमेंट नंतर ते गव्हर्नमेंट त्यांची दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नियुक्ती करू शकतं, हे लक्षात घ्या. दुसरं काय, अनूप बर्नावाल केस आहे. ओके, कधी ही केस 2023चीच आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. येऊ शकतं बाबा प्रिलिम्सला की अनूप बर्नलवाल केस कशा संदर्भात आहे, तर चीफ इलेक्शन कमिशनर किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं लक्षात घेतो. मग त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं काही डायरेक्शन दिलेले आहेत, काही तत्व, काही मार्गदर्शन केलेलं आहे. कशासाठी, तर की जे इंडिपेंडन्स किंवा जे न्यूट्रॅलिटी आहे, आपण म्हणतो की न्यूट्रॅलिटी टिकवून ठेवण्यासाठी इलेक्शन कमिशनची किंवा चीफ इलेक्शन कमिशनरची त्याच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टने अनूप बर्नलवाल केसमध्ये काही मार्गदर्शक तत्वे दिलेले आहेत किंवा काही गाईडलाईन्स दिलेले आहेत, ते आता बघूया. आता त्यांनी असं सुप्रीम कोर्टनं असं डिक्लेअर केले की इट डिक्लेअर दॅट द अपॉइंटमेंट ऑफ द चीफ इलेक्शन कमिशनर अँड द अदर इलेक्शन कमिशनर शॅल बी मेड ऑन द रिकमेंडेशन ऑफ द 3 मेंबर कमिटी कन्सिस्टिंग ऑफ. म्हणजे ह्याने असं सांगितले की जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत आणि अदर इलेक्शन कमिटी त्यांची अपॉइंटमेंट करणार, कोण करणार अपॉइंटमेंट, प्रेसिडेंट. पण प्रेसिडेंट असं नाही की त्यांच्या मनानं कोणी अपॉइंट करू शकतो. तर त्याच्यासाठी
त्यांना इनपुट द्यावं लागतं. जे गव्हर्नमेंट असतं सेंटरमध्ये ते प्रेसिडेंटला सांगणार बाबा की या या व्यक्तीला तुम्ही अपॉइंट करा. तर ते सांगणारी जी बॉडी आहे ओके, तर ते सुद्धा त्यांनी सुप्रीम कोर्टनं असं सांगितले, तर त्या सांगणाऱ्या बॉडीमध्ये कोण असावं, प्रधानमंत्री असावेत ओके. नंतर कोण असावं, लीडर ऑफ द ऑपोजिशन इन द लोकसभा, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते. पण समजा लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते नसेल, समजा तुम्हाला माहिती आहे की टोटल सीटच्या 10% सीट यायला लागतात लोकसभेचं विरोधी पक्ष नेतेपद मिळेल समजा, म्हणजे 54 ते 55 सीट लागतात यायला ओके. तर समजा एखादी आता 2014 तुम्हाला माहिती आहे काँग्रेसला फक्त 44 जागा मिळाल्या होत्या ओके, म्हणजे त्यावेळी त्यांना 10% जागा मिळवता आल्या नव्हत्या. मग अशा कंडिशनवेळी काय करायचं की इन केस देर इज नो लीडर ऑफ ऑपोजिशन इन द लोकसभा देन द लीडर ऑफ द लार्जेस्ट ऑपोजिशन पार्टी. तर त्यावेळी सगळ्यात जी मोठी विरोधक पार्टी असेल, त्यावेळी सुद्धा काँग्रेस होती 44, कारण की BJP नंतर काँग्रेसला 44 सीट होते आणि 44 नंतर बाकीचे जे पक्ष होते DMK असेल, बाकीचे तृणमूल काँग्रेस वगैरे, त्यांना 44पेक्षा जादा सीट कमी होत्या ओके. मग याचा अर्थ काय, काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी होती. मग तशावेळी त्या पार्टीचा जो काही पार्टी ती अपॉइंट करेल लीडर ऑफ ऑपोजिशन, तर तो सुद्धा मेंबर त्यामध्ये इन्क्लूड करा. म्हणजे प्राईम मिनिस्टर एका ठिकाणी, लीडर ऑफ ऑपोजिशन विरोधी पक्ष नेता, आणि नंतर कोण आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, चीफ जस्टिस भारताचे सरन्यायाधीश. म्हणजे सुप्रीम कोर्टनं असं सांगितले की इलेक्शन कमिशनर्स असतील किंवा चीफ इलेक्शन कमिशनर असेल, त्यांना अपॉइंटमेंट करण्यास किंवा त्यांचे अपॉइंटमेंट करण्यासाठी 3 लोकांची बॉडी असावी. त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर असावी, लोकसभेचा विरोधी पक्ष नेता असावा. मित्रांनो लक्षात ठेवा, लोकसभेचा विरोधी पक्ष नेता, राज्यसभेचा नाही, आणि भारताचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया असावे. आता आणि त्यांनी असं दुसरे गाईडलाईन असं सांगितले की इट इज डिझायरेबल दॅट द ग्राउंड्स ऑफ रिमूव्हल ऑफ द अदर इलेक्शन कमिशनर्स shall be same as that of the chief election commissioner, that is on the like grounds of the judge of the Supreme Court, subject to the recommendation of the chief election commissioner as provided under article 324 of the constitution. म्हणजे मित्रांनो तुम्हाला आता मागाशी सांगितले की मी आर्टिकल 324 मध्ये फक्त चीफ इलेक्शन कमिशनर जो एक असतो, चीफ इलेक्शन कमिशनर म्हणतो, त्यांनाच फक्त काय केले की सिक्युरिटी ऑफ टेन्युअर वगैरे प्रोव्हाइड केलेला आहे. आणि त्यांना कसं रिमूव्ह केलं जाऊ शकतं की सुप्रीम कोर्टला जजला जसं रिमूव्ह करतात तसं त्यांना रिमूव्ह केलं जाऊ शकतं. पण बाकीच्या दोघांना, जे चीफ इलेक्शन कमिशनर सोडून दोघं जे इलेक्शन कमिशनर असतात, त्यांना ह्या फॅसिलिटी किंवा काय म्हणतात त्याला, ह्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या नाहीत, त्यांना सिक्युरिटी ऑफ टेन्युअर नाही. मग आता सुप्रीम कोर्टनं काय सांगितले की अनुप बर्नलवाल केसमध्ये सुप्रीम कोर्टनं असं सांगितले की सेम जी चीफ इलेक्शन कमिशनरला जी रिमूव्ह करायची जी काही प्रोसेस आहे किंवा सिक्युरिटी ऑफ जे टेन्युअर आहे ते तुम्ही कुणाला द्या, इलेक्शन कमिशनर ओके, इलेक्शन कमिशनरला ते सुद्धा ते तुम्ही कुणाला, ते जे 2 इलेक्शन कमिशनर आहेत त्यांना सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी किंवा ह्या फॅसिलिटी दिल्या पाहिजेत. तसंच मित्रांनो सुप्रीम कोर्टनं असं सुद्धा सांगितलं की दी कंडिशन ऑफ सर्व्हिस ऑफ द अदर इलेक्शन कमिशनर शॅल नॉट बी व्हॅरिड टू देअर डिसॲडव्हान्टेज आफ्टर अपॉइंटमेंट. म्हणजे जी आधी फॅसिलिटी होती, आधी 324 आर्टिकलनुसार फक्त चीफ इलेक्शन कमिशनरलाच अशी गोष्ट प्रोव्हाइड केली होती की समजा चीफ इलेक्शन कमिशनर आज अपॉइंटमेंट झाली समजा 1 जानेवारी 2024ला, तर 6 महिन्यानंतर वगैरे त्यांची सॅलरी किंवा त्यांना ज्या काही फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेल्या होत्या किंवा प्रॉमिस केलं होतं त्या कमी केल्या जाऊ शकत नाहीत. हे कोणासाठी फक्त होतं, चीफ इलेक्शन कमिशनरसाठी. पण आता सुप्रीम कोर्टनं अनुप बर्नलवाल केसमध्ये असं सांगितलं की ह्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या इतर दोघे जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत, म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर सोडून जे राहिलेले दोघं जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांना सुद्धा ह्या सेम फॅसिलिटी द्या की त्यांचे अपॉइंटमेंट झाल्यानंतर सुद्धा त्यांना सुद्धा त्यांच्या फॅसिलिटी वगैरे कमी केल्या जाऊ शकणार नाही. आता नंतर पॉवर अँड फंक्शन्स आपण बघूयात. आता पॉवर अँड फंक्शनमध्ये काय, ऑफ द इलेक्शन कमिशनर विथ रिगार्ड टू द इलेक्शन टू द, तुम्हाला सांगितले की इलेक्शन कमिशनर ते कोणाचं इलेक्शन कंडक्ट करू शकतं, पार्लमेंटचं, स्टेट लेजिस्लेचर्स आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ओके. मग आता मित्रांनो 1 मिनटं, आता त्यांच्या आपण थोडक्यात एक पॉवर बघू किंवा त्यांचे फंक्शन काय आहेत बघू. तर आता टू डिटरमिन द टेरिटोरियल एरियाज ऑफ द इलेक्टोरल कॉन्स्टिट्युएन्सीज थ्रू आउट द कंट्री ऑन द बेसिस ऑफ डिलिमिटेशन कमिशन ओके. मग ते काय करतं की टेरिटोरियल एरियाज म्हणजे बाबा लोकसभा, आता समजा पुणे लोकसभा आहे ओके, पुणे लोकसभाचे जे टेरिटोरियल समजा त्याच्यामध्ये किती 6 विधानसभा इन्क्लूड आहेत, मग त्याच्यामधील समजा काही एरिया मग बारामती लोकसभेसाठी द्यायचा, काही एरिया मावळ लोकसभेसाठी द्यायचा ओके. तर अशा गोष्टी कोण करतं, इलेक्शन कमिशन करतं. आता डिलिमिटेशन कमिशन
डिलिमिटेशन कमिशन ॲक्ट ऑफ पार्लमेंट. ओके, ते आपण नंतर बघू. डिलिमिटेशन कमिशन तुम्हाला फक्त एवढं सांगतो की देशात आज वेळा पार्लमेंट आज मेड डिलिमिटेशन कमिशन ॲक्ट कधी कधी पार्लमेंटनं आजपर्यंत डिलिमिटेशन कमिशन ॲक्ट कधी केला 1952ला केला आहे, नंतर कधी केलं लक्षात ठेवा 62ला केला, नंतर 72ला केला आणि नंतर 2002ला केलेला आहे. लक्षात घ्या 1952, 1962, 1972 आणि 2002 ही साल लक्षात ठेवा. हे सलग 3 आहेत 52, 62, 72 आणि त्याच्या जवळजवळ 40 वर्षानंतर 2002ला. ओके, नंतर काय ते काय करतात पॉलिटिकल पार्टीज राजकीय पक्षांना सिम्बॉल त्यांचं चिन्ह वगैरे देऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांचा गट फुटून भाजपमध्ये सामील झाला, मग त्यावेळी मग इलेक्शन कमिशननं मशाल वगैरे असं चिन्ह दिलं होतं आणि एकनाथ शिंदेच्या गटाला शिवसेनेचं जे ओरिजिनल धनुष्यबाणाचं चिन्ह होते ते एकनाथ शिंदे गटाला दिलं आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशालचं चिन्ह दिलं होतं. ओके, तर आता टू डिटरमाइन द कोड ऑफ कंडक्ट, तुम्हाला माहिती आहे कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता आपण म्हणतो त्याला. नंतर काय टू ॲडवाइज द प्रेसिडेंट ऑन मॅटर रिलेटिंग टू द डिस्क्वालिफिकेशन ऑफ द मेंबर्स ऑफ द पार्लमेंट. ओके, समजा एखादा खासदार आहे, ओके, त्या खासदाराला कोणत्या तरी कारणावास्तव समजा डिस्क्वालिफाय करायचं. ओके, तर त्यावेळी काय करतं की इलेक्शन कमिशनर त्यांना खासदाराला डिस्क्वालिफाय कोण करतं? राष्ट्रपती करतात. तुम्हाला ओके कोण करतात? राष्ट्रपती करतात. पण राष्ट्रपतींना इनपुट द्यायचं काम कोण करतं? इलेक्शन कमिशनर करतं. एक लक्षात ठेवा मित्रांनो. आणि नंतर काय टू रिक्वेस्ट द प्रेसिडेंट ऑर द गव्हर्नर फॉर रिक्विजेशनिंग द स्टाफ नेसेसरी फॉर द कंडक्टिंग इलेक्शन. ओके, तर हे काय करू शकतात की बाबा इलेक्शन कंडक्ट करायचं. ओके, त्याच्यासाठी ऑब्व्हियसली स्टाफ लागणार, माणसं मॅन पॉवर लागणार त्याच्यासाठी. तर इलेक्शन कमिशनर काय करते की राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांना रिक्वेस्ट करते की आम्हाला स्टाफ वगैरे प्रोव्हाइड करा. ओके, तसंच टू ॲडवाइज द प्रेसिडेंट वेदर इलेक्शन कॅन बी हेल्ड इन स्टेट अंडर प्रेसिडेंट रूल ऑर, तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपती राजवट जेव्हा एखाद्या राज्यामध्ये लागू असते तर त्यावेळी काय करतं, त्यावेळी तिथे इलेक्शन कधी ना कधी इलेक्शन घ्यावंच लागतं. कधी ना कधी म्हणण्यापेक्षा तो टाईम संपल्यानंतर राष्ट्रपती राजवट संपल्यानंतर इलेक्शन कंडक्ट करावं लागतं. ओके, तर त्यावेळी काय करावं लागतं की तर त्यावेळी त्या सिच्युएशनला इलेक्शन कमिशन राष्ट्रपतीला हे करतं, ॲडवाईज करतं बाबा इथं आपण राष्ट्रपती राजवट संपत आहे तर त्या राज्यामध्ये आपण इलेक्शन घेऊया, निवडणूक घेऊया का नको. ओके, तसंच टू रजिस्टर पॉलिटिकल पार्टीज फॉर, तुम्हाला माहिती आहे की पॉलिटिकल जे राजकीय पक्षांची नोंद करून घेण्याचं काम सुद्धा कोण करतं? इलेक्शन कमिशनर करतं मित्रांनो. ओके, ओके ते ठीक आहे. नंतर मित्रांनो आता तुम्हाला ॲट स्टेट लेवलला कसं आता राज्याचं बघूया आपण एक थोडक्यात की इलेक्शन कमिशन इज असिस्टेड बाय चीफ. आता समजा इलेक्शन राज्यामध्ये कसं असतं इलेक्शन ओके कमिशन. ओके, त्याच्यामध्ये मग कोण असतं? चीफ इलेक्टोरल ऑफिसर असतो, हु इज अपॉइंटेड बाय द चीफ इलेक्शन कमिशनर. ओके, चीफ इलेक्शन कमिशनर इन कन्सल्टेशन विथ द स्टेट गव्हर्नमेंट. ओके, इलेक्शन कमिशन राज्याचं आपण बघतोय स्टेटचं. ओके, तर त्याच्यामध्ये कसं असतं की चीफ इलेक्टोरल ऑफिसर असतो, नंतर ह्यांच्या खाली कोण असतं? कलेक्टर असतो. कलेक्टर काय काम करतो? डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसरचं काम करतो. डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर. ओके, चीफ इलेक्टोरल ऑफिसरच्या खाली कोण असतं? डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर असतो. आणि हा कोण असतो की कलेक्टर जो कलेक्टर असतो त्या जिल्ह्याचा तो DRO असतो, डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर. ओके, ह्यांच्या खाली कोण असतं? कलेक्टर काय करतो? ही किंवा सी अपॉइंट्स रिटर्निंग ऑफिसर फॉर एव्हरी कॉन्स्टिट्युएन्सी इन द डिस्ट्रिक्ट अँड. ओके, मग हा कलेक्टर काय करतो की मग कोण करतो की रिटर्निंग ऑफिसरची नियुक्ती करतो प्रत्येक मतदारसंघामध्ये. ओके, अँड प्रिसाइडिंग ऑफिसर फॉर एव्हरी, आणि ह्यांच्या खाली कोण असतं? मग प्रिसाइडिंग ऑफिसर असतात पोलिंग बोथसाठी. ओके, प्रिसाइडिंग ऑफिसर. मग आता लक्षात घ्या एक क्रोनॉलॉजी, इलेक्शन कमिशन, पुन्हा चीफ इलेक्टोरल ऑफिसर, नंतर डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर, त्याच्यानंतर कोण असतो? रिटर्निंग ऑफिसर असतो, आणि ते सगळ्यात लास्ट कोण असतात की प्रिसाइडिंग ऑफिसर असतात. ओके, प्रिसाइडिंग ऑफिसर. लक्षात घ्या, हे क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा मित्रांनो. तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा आपण बऱ्यापैकी डिस्कस केलेला आहे. हा मित्रांनो अनेक पार्ट राहिले. एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की आपण थोडे आर्टिकलसुद्धा बघूया. आता आर्टिकल तुम्हाला सांगितले की मी 324 ते 329. ओके, पार्ट कोणता आहे हा लक्षात घ्या. पार्ट 15 आहे.
15 ओके. एक मिनटं. 324 ते 29 आणि पार्ट 15 ओके. ओके, तर आता 324 आर्टिकल काय आहे की तुम्हाला सांग 324 मध्ये सांगितले की इलेक्शन कमिशन, चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, नंतर चीफ इलेक्शन कमिशनर, त्यांना जे काय काय म्हणतो त्यांच्या कंडिशन ऑफ सर्व्हिस वगैरे ह्या गोष्टी 324 मध्ये सांगितलेल्या आहे. तसं सांगितलेलं आहे की इलेक्शन कमिशन पार्लमेंटसाठी इलेक्शन घेईल, प्रेसिडेंटचे एक इलेक्शन कंडक्ट करेल, व्हाईस प्रेसिडेंट आणि स्टेट लेजिस्लेचर्स ओके. तसंच 325 आर्टिकल काय आहे मग मित्रांनो लक्ष घ्या. आर्टिकल नंबर 325. तर आर्टिकल 325 काय आहे की नो पर्सन टू बी इनइलिजिबल फॉर द इन्क्लुजन इन द, म्हणजे इलेक्टोरल रोल आहे, इलेक्टोरल रोल ओके. मग याच्यामध्ये असं सांगितलं की नो पर्सन टू बी इनइलिजिबल फॉर इन्क्लुजन इन ऑर टू क्लेम टू बी इन्क्लुडेड इन द स्पेशल इलेक्टोरल रोल ऑन द ग्राउंड्स ऑफ रिलीजन, रेस, कास्ट ऑर सेक्स. म्हणजे आज सांगितले की रिलीजन म्हणजे धर्म, रेस, कास्ट ऑर सेक्स, म्हणजे ह्या ग्राउंडवरून किंवा ह्या काय म्हणते त्याला, ह्या कंडिशनवरून कोणत्याही व्यक्तीला तुम्ही जो काय आपलं मतदान यादी असते, इलेक्टोरल रोल असतो, त्याच्यामध्ये तुम्ही वगळू शकत नाही. बाबा माझं अमुक तमुक रिलीजन आहे म्हणून मला म्हणून मला इलेक्शन कमिशन त्यामधून इलेक्टोरल जो रोल असतो, जी मतदान यादी असते त्याच्यामध्ये वगळू शकत नाही. तसंच माझ्या रेसवरून सुद्धा वगळू शकत नाहीत, माझ्या जातीवरून सुद्धा वगळू शकत नाहीत, आणि माझ्या लिंगावरून, सेक्स म्हणजे पुरुष स्त्री किंवा ट्रान्सजेंडर मग तृतीयपंथी, ह्या 4 कंडिशननुसार इलेक्शन कमिशन मला त्या जो काही मतदान यादी असेल त्याच्यामधून माझं नाव वगळू शकत नाही. ही सिंपल साधी गोष्ट आहे. त्यासाठी आर्टिकल 325. आता आर्टिकल 326 काय आहे मित्रांनो, 326 आपण डिस्कस करूया लगेच. इलेक्शन टू द हाऊस ऑफ द पीपल अँड टू द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द स्टेट टू बी ऑन द बेसिस ऑफ अडल्ट सफरेज. इलेक्शन टू द कुठं, हाऊस ऑफ द पीपल ओके. हाऊस ऑफ द पीपल म्हणजे काय, लोकसभा ओके, आणि लेजिस्लेचर म्हणजे काय, असेंब्ली म्हणजे विधानसभा ओके. हे कसं केलं जाऊ शकतं की अडल्ट सफरेज. अडल्ट सफरेजचं 2 हात लक्षात घ्या की अडल्ट सफरेज म्हणजे कसं की ज्यांचं वय 18 वर्षाचं पूर्ण झाले प्लस हे, मग ह्याच्यामध्ये स्त्री किंवा पुरुष असतील ओके. मग अडल्ट सफरेज आपल्याला जर शब्दाचा उल्लेख, आता प्रश्न आला की अडल्ट सफरेज ह्याचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या आर्टिकलमध्ये आहे, तर ते आहे आर्टिकल नंबर 326. त्याच्यामध्ये असं सांगितलं की इलेक्शन टू द हाऊस ऑफ द पीपल म्हणजे लोकसभा अँड टू द लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज ऑफ द स्टेट्स म्हणजे विधानसभा टू बी ऑन द बेसिस ऑफ अडल्ट सफरेज ओके. तर लक्षात घ्या अडल्ट सफरेज म्हणजे ज्याचं वय 18च्या वर पूर्ण आहे ओके. 18 कधी केले गेले, 61व्या अमेंडमेंटनुसार 21 वर्षावरून 18 वर्ष वय केले गेले. ते 326 मध्ये. 327 मध्ये काय मित्रांनो, पॉवर ऑफ पार्लमेंट टू मेक प्रोव्हिजन विथ रिस्पेक्ट टू द इलेक्शन टू लेजिस्लेचर ओके. 327 मध्ये पार्लमेंटची पॉवर आहे, संसदेची ओके. तर काय आहे की पॉवर ऑफ पार्लमेंट टू मेक प्रोव्हिजन विथ रिस्पेक्ट टू इलेक्शन टू द लेजिस्लेचर. पार्लमेंट काय काय इथे इलेक्शनच्या संदर्भात काय काय प्रोव्हिजन वगैरे करू शकतात ओके. तसंच 328 काय आहे, सेम हेच आर्टिकल आहे, फक्त ही पॉवर कोणाला आहे, स्टेट लेजिस्लेचरला म्हणजे विधानसभा म्हणजे काय, विधानसभा किंवा विधान परिषद असली तर ठीक आहे. तर पॉवर ऑफ द लेजिस्लेचर ऑफ द स्टेट्स टू मेक प्रोव्हिजन विथ रिस्पेक्ट टू द इलेक्शन टू सच लेजिस्लेचर ओके. 327 पार्लमेंटला पॉवर आहे, 328 स्टेट लेजिस्लेचरला, आणि 329 काय, बार टू इंटरफिरन्स बाय कोर्ट्स इन द इलेक्टोरल मॅटर. म्हणजे लक्षात घ्या 329 हे काय करतं की इलेक्टोरल जो काय मॅटर असेल, इलेक्शनच्या संदर्भात जो काय मॅटर असेल त्याच्यामध्ये कोर्ट आहेत, मग सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, यांना प्रोहिबिट करतो ओके, यांना प्रतिबंध करतं. म्हणजे काय, बार टू इंटरफरन्स म्हणजे सुप्रीम कोर्ट असो किंवा हायकोर्ट असेल, ते इलेक्टोरल मॅटरमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत, आणि त्यांना प्रतिबंध करण्यासाठी कोणता आहे, आर्टिकल 329 मित्रांनो लक्षात घ्या. 324 काय आहे मित्रांनो, बघितला चीफ इलेक्शन कमिशनर असेल ओके. नंतर इलेक्शन कमिशनचं तिथं सांगितलं की ते कोणाकोणाचे इलेक्शन कंडक्ट करू शकतात. आर्टिकल 325 काय, माझ्या जातीनुसार, माझ्या धर्मानुसार, माझ्या लिंगानुसार मला तुम्ही त्या मतदार यादीतून वगळू शकत नाही. 326 काय मित्रांनो, अडल्ट सफरेज आहे, ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण झाले आणि 18 वर्ष पूर्ण झाले ते 326. 327 काय, पार्लमेंटला पॉवर आहे ओके. पॉवर ऑफ पार्लमेंट टू मेक प्रोव्हिजन, पार्लमेंट इलेक्शनच्या संदर्भात काय प्रोव्हिजन करू शकते. ते किती आहे, 327. 328 काय, सेम आहे, फक्त स्टेट लेजिस्लेचर, राज्य विधान म्हणजे
राज्यांना पावर आहे की ते इलेक्शनच्या संदर्भात काही कायदे करू शकतात. ओके. तसंच 329 काय बार टू इंटरफिरन्स बाय सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल ते इलेक्शन च्या मॅटरमध्ये, निवडणुकीच्या मॅटरमध्ये ते हस्तक्षेप करू शकत नाहीत आणि त्यांना प्रतिबंध करण्यासाठी 329 आर्टिकल आहे. तर मित्रांनो, इलेक्शन कमिशनचं जे कॉन्स्टिट्युशनल बॉडीजमध्ये आपण पहिले लेक्चर बघतोय त्याचं डिस्कशन पूर्ण झालेलं आहे. ओके. तर तुम्ही माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, मित्रांशी शेअर करा आणि नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.